नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे. या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज कधी नव्हती म्हैस रानात आणली होती खायला बांधायला बांधावर. तर म्हशीनं कसं केलं आहे बघा, ब्वा करून वरतोंड करून बोंगा पसरला आहे. आणि काय करता, एक सोडून 4 शेरडा येते, म्हणजे 1 कोकर आहे आणि 4 शेळ्या येत्या. मग त्या शेळ्या मला सगळीजण म्हणते ती तू काय काम करत नाही नुसतं व्हिडिओ काढते. तर तसं नाही, मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, मी काम करत करत व्हिडिओ काढते. मग काम करून माझा छंद जोपासते. उगाच कोणाला पण नावं ठेवत जाऊ नका. तुम्हाला बघू वाटलं बघा, नाहीतर व्हिडिओ स्किप करत जावा. हीच मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगायचं आहे. ज्यांना माझे व्हिडिओ खटकतात आणि काय चुकीचं जर वाटत असेल तर खरंच तुम्ही बघू नका, कारण तुम्ही त्या माणूस म्हणून घेण्याच्या मापाचे नाही, असं मला तरी स्वतःला वाटतं. बरोबर का? ज्यांना पटलंय त्यांना पटलंय, हे समजणे वालों को इशारा काफी आहे, असं असते माझं. मग जसं समोरचा माणूस बोलतो जशास तसे. लय नम्र राहून बघितलं, आता नम्र राहून गप्प बसलं तर कोणाचे चिचुके पण विकणार नाही आणि बोललं तर एरंड्या पण विकल्या जातात असं म्हणतात. ते आता तसंच करायचं ठरवलंय मी पण. आणि इकडं बघा टिटव्यानी कसं केलंय, उकरा उकरी भोरड्या असतात ना, भोरड्या टिटव्या. इकडं कशी तर केली आपली दुष्काळातनं मका, आणि त्या मकाला पण ही टिटव्या अशा उकरून खायला लागल्या. त्या कसं माणसानं शेतकऱ्यानं जगायचं आणि कसं मरायचं काय कळायचं बंद झाले. आणि एवढं सगळं करून सुद्धा मस्तपैकी मका उगवली, आणि ती पण पांढरी मका आहे, फक्त जनावरांसाठी केली. आणि एका काकरीत 2-2 वेळा ट्रॅक्टर फिरवल्यामुळं दाट झाले, जरा घट बसल्याने झाले. पण असं काय उंदकी का हुंदकी म्हणते तसलं काय झालं नाही, पण डबल झाले. असं ते आपलं दाट वैरण असलेलीच चांगली असते. आणि म्हशीनं काय येड्यामागं येडं काढायला चालू केलं तर उधळायलाच लागली होती हो. कधी नव्हती रानात आणली होती त्याच्यामुळं एवढ्या उशीर बोवा करून वरडली ना, आता लागले उधळायला. आणि इकडं कुत्रं बघितलं तर मग तिचं तर डोकं सटकते, काय भानगड आहे काय माहिती. आणि आमच्या गावाकडचा निसर्ग किती भारी झाला आहे बघा. मस्त असा निसर्ग झाला आहे, सुंदर. उन्हाळ्यात ज्या ठिकाणी भकास वाटत होतं त्याच निसर्गाच्या सानिध्यात आज किती आनंदही होतं आहे. जे गावाकडं राहतात किंवा ज्यांना गावाकडं जास्त राहायला भेटत नाही त्यांना हा आनंद अनुभवायचा माझ्या व्हिडिओमधून, बरं का. आणि त्यानंतर मग काय, सगळ्या आपल्या गाय होत्या त्या बांधून घेतल्या. सुरुवातीपासून तुम्हाला गाया दाखवते. सगळीजण मला म्हणते तुमच्या गाया दाखवा. तर ह्या आमच्या गाया आहेत, या शेळ्या आहेत. एवढं सगळं करून हात किती घाण झाला आहे बघा. तसंच म्हणलं तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवा. आता तिकडं आहे ऊस ट्रॉलीमध्ये, तो ऊस खाली करायचा आहे मला. आणि इथं कटरपशी आले तर काही कुत्रं त्याच्यात पाऊस चिरी येतोय. त्याला पण थंडी वाजायला लागली म्हणून चांगलं त्याच्यावर बसलं होतं. मग मला काय बघवतंय ती बसलेलं, मग त्याला उठवलं लगेच. मग म्हणल्यावर आलं. लय शहाणं आहे आमचं कोक्या तसं, पण शेजाऱ्यांना चावतं लय डेंजर चावकय. आणि मग थोडासा ऊस सकाळी कटर केरायला शिल्लक राहिला होता. मग असं आपलं नेहमीचं काम असते, तुम्हाला माहितीच आहे. हे काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण हा व्हिडिओ कोणासाठी आहे माहिती आहे का, जे मला नावं ठेवतात व्हिडिओ बनवते म्हणून, सारखं खुसूर करतात, त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. मला लय राग येतो खरं तर, पण मी बोलून दावत नाही. पण लय ठरवलं, पण आज मला शेवटी बोलावंच लागलं. कशी करून टॉयलेवर चढले. असं म्हणजे मी लहान असताना आईवडिलांच्या पाठीमागं ऊसाच्या रानात जायचे ना, मम्मी पप्पांच्या पाठीमागं, तेव्हा मला पप्पाने एकदा टॉलीवर चढवलं होतं मोळ्या भरायला. मग तेव्हाची आठवण आली बघा. ह्या अशा मोळ्या भरलेल्या आहेत त्या, आणि तीच आता मला एक करून खाली टाकायचे येते. तर माझी आपदा कशी चालली आहे तुम्ही बघाच नुसतं. हे असं उचलायला लागतं, एका हातानं कॅमेरा पकडावा लागतोय आणि व्हिडिओ काढायला लागते. व्हिडिओ काढणं पण असं काय खायची गोष्ट नसते. तिथं किती कसरत असते ती जे त्यालाच माहिती आहे. मोबाईल धरायला कोण नसतं, व्हिडिओ शूट व्यवस्थित होत नाही. परत झालं तर ही कामाचा असा काय तर 12 वाजलेले असते त्या, ते उभं झालेलं असते, आडवं झालेलं असते, पुढं जावं तर तांगडं गळ्यात येते. म्हणून ही असलं काय तर करावं लागतंय मला, मग ढकलावं लागतं असं. ते उगच उचलली जीभ लावली टाळ्याला, घेतलं गटोळं चाललं बाळ्याला, असं नाही म्हणून चालणार. प्रत्येकच लेडीज व्हिडिओ बनवते, चुकीचं असते असं नसते. ज्या असतील त्या असतील, पण आम्ही त्यातले नाही. जरा समजून घे.